तर माझ्यासोबत समालोचन कक्षात जॉईन झालेले आहेत आशिष पांडेजी. चला 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला 5 षटकांसाठी देण्यात येणार आहे. 11:22 पण ती तयारी फलंदाज जैनमची पाहायला मिळाली नाहीये आणि पहिला बॉल आपल्या नावावर करता आला असता पण तो करता येत नाहीये आणि काही काळासाठी काळजाचा धोका चुकला होता प्रतीकचा की माझ्या हातातून बॉल निसटलेला आहे, पण भुर्दंड तितकासा बसला नाहीये. कौशिक 11 राई या संघाला. पहिला बॉल जातोय डॉट प्रतीकचा. प्रतीक ओव्हर द विकेट. फुललेनचा बॉल हलक्या त्याने बॉलर ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे लॉंग ऑनला. इझिली बॉल कव्हर करून थ्रो होईल तोपर्यंत आरामात सहजतेनं एक धाव पूर्ण केलेली आहे. जर आपण या मैदानावर आलो आशिषजी तर पॉवर प्ले नाही आहे जसा संकेतजीने उल्लेख केला आणि काही रिस्ट्रिक्टेड झोन आहे, त्याचमुळे फलंदाजांना थोडासा कस लावावा लागतो चांगले स्ट्रोक खेळण्यासाठी. नई नई सुबह, नया नया सवेरा, सूरज की किरणें, हवाओं का बसेरा और आप सभी का मुस्कुराता हुआ चेहरा. मुबारक हो आपको मीरा भाईंदर लेजेंड क्रिकेटर्स का ये हंसी सवेरा. सुस्वागतम. और जैसा कि मनीष जी आपने कहा कि बिल्कुल यहाँ पर पावर प्ले का किसी भी तरीके की कोई सुविधा नहीं है, क्योंकि जिस तरह से कल भी हम यही बात कर रहे थे कि मैदान के अगर हम भूगोलिक आकार की बात करें, ज्योग्राफिकल एरिया की बात करें, जो कुछ वर्ष पहले अगर कवर्स की बात करें तो वहाँ पर भी 4 रन प्राप्त हो जाते थे, लेकिन आज कवर्स की अगर दिशा की बात करें तो वहाँ 2 रन डिक्लेयर जोन है. और अधिक से अधिक हमने कल भी यही देखा जब लेजेंड क्रिकेटर्स खेल रहे थे तो सफल हो रहे थे और ऑन साइड में खेलने की उनकी पूरी पूरी कोशिश थी. ये अच्छी गेंद थी प्रतीक की, बिल्कुल इंतजार किया और हल्के हाथ से इसे खेल दिया. जब तक गली क्षेत्र पर इस गेंद को फील्ड की जाती, 1 रन के साथ गिरीश ने अपना छोर बदला. अब ये दाएं बाएं हाथ का ये जब कॉम्बिनेशन रहता है मनीष जी, आप देखेंगे कि परेशानी का सबब जरूर रहता है. छोर बदला, थोड़ा सा समय मिलता और ये समय कहीं ना कहीं बल्लेबाज के लिए उपयोगी साबित होता है. नाही, चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. राईट हँडेड लेफ्ट हँडेड अँगलचा वापर गोलंदाजाने केला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉलला कुठलाच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न नव्हता, पण कॉलिंग थोडीशी चुकली होती, पण थ्रो पण देखील चुकलाय आणि आता धावा मात्र मिळत आहेत, जास्त संख्येने मिळत आहेत. या ठिकाणी एकूण 3 धावा तर मिळतीलच, पण पंचांच्या अधिकृत इशारा म्हणजे आता हा वाईड, या 4 धावा वाईडच्या मिळणार आहेत म्हणजे हा मिळतोय बोनस टीम डेंजर 11 भाईंदरला. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. क्षेत्ररक्षण ही देखील एक जमेची बाजू असायला हवी तुमच्या संघासाठी. फक्त गोलंदाजी आणि फलंदाजीवर फोकस करून चालणार नाही, क्षेत्ररक्षणावर देखील विशेष लक्ष दिलं पाहिजे पांडेजी. बिल्कुल, मुझे ऐसा लग रहा है कि प्रेजेंस ऑफ माइंड की बड़ी आवश्यकता है. क्रिकेट में प्रेजेंस ऑफ माइंड होना बहुत आवश्यक है. जब थ्रो डीप से आया वहां पर खिलाड़ी मौजूद है, गेंदबाज खुद वहां पर मौजूद है और इत्मीनान से अगर थ्रो करते, बिल्कुल सीधा थ्रो करते तो निश्चित रूप से यहाँ पर विकेट जा सकती थी, लेकिन उस तरह का कुछ हुआ नहीं. ऑफ स्टंप पर यह गेंद थी जिसे हल्के हाथ से स्टीयर करते हुए कवर पॉइंट क्षेत्र पर वहां पर खिलाड़ी मौजूद हैं और बिल्कुल इत्मीनान से बल्लेबाजी कर रहे हैं. मुनाफ जानते हैं कि उनका ठहरना, विकेट पर रुकना ये कितना आवश्यक है, क्योंकि 5 ओवरों का ये मुकाबला है. दोनों ही टीमों की बात करें तो सशक्त टीम है, प्रभावशाली टीम है. एक छोर पर कौशिक 11 जो इस समय अब गेंदबाजी कर रही है, डेंजर 11. मनीष जी, नाम डेंजर 11 इसका आपको क्या लगता है? नाम में बहुत कुछ है, पण खेळ देखील तसा व्हायला पाहिजे. आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, यष्टिरक्षक स्वतः बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला डेंजर 11 संघाचं नाव आहे, पण आतापर्यंत तितकासा खतरा कौशिक 11 राईला नाही जाणवला, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा बनवता आलेल्या आहेत. हा एक जमेची बाजू आहे की विकेट दोन्ही फलंदाजांनी स्वतःची वाचवलेली आहे. एक चांगली सुरुवात करून देण्याचा उद्देश नक्कीच डेंजर 11 भाईंदर या संघाचा आहे. त्याचमुळे मुनाफ आणि जैनम यांच्या वतीने अजून एकही बाउंड्री किंवा एकही सिक्सर आली नाहीये, पण विकेट वाचून खेळतायत ही महत्वाची बाब. बिल्कुल, विकेट को वहां बचाए रखें और साझेदारी को भी बनाएं, ये बहुत आवश्यक है. लेकिन जिस तरीके की बात करें कौशिक 11 ने, हालांकि वाइड पे 4 रन जो मिले हैं उसके बावजूद अगर 8 रन बनते हैं तो यूं कहा जाए कि कौशिक 11 इस समय बिल्कुल प्लस पर चल रही हैं. एक यूं कहें कि एक बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं. और अब देखना है कि जब दूसरे ओवर की शुरुआत होगी कौन से गेंदबाज आएंगे. मंत्रणा तो जरूर हो रही है कि इस कंधे के ऊपर जिम्मेदारी दी जाए. कौशिक 11 ये भली बात जानते हैं कि जिस तरह से आपने टॉस किया, टॉस में ये बातें हुई कि कम से कम पहले बल्लेबाजी करते हुए अबव 40-45 प्लस रन तक वो जाना चाहेंगे, एक दबाव बनाने का प्रयास करेंगे. जसा तुम्ही पहिल्या षटकामध्ये भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला होता, मला असं वाटतं बाउंड्री थोडी लहान आहे.
म्हणजे जवळपास 50 ते 55 मीटरच बाउंड्री असायला हवी स्क्वेअर ऑफ द विकेट जर आपण पाहिलं तर त्यामुळे जर एक फलंदाज जो स्क्वेअर ऑफ द विकेट खूप स्ट्रॉंग आहे, ज्याचे पूल आणि हुक स्ट्रोक चांगले आहेत, तर तो एक फलंदाज देखील धावा बनवून जाऊ शकतो. आणि त्याचमुळे मला असं वाटतं 40-50 ऐवजी जर आपण 60चा विचार केला 5 षटकामध्ये 60च्या पलीकडे जाण्याचा, तर ती एक चांगली धावसंख्या आपण समजू शकतो या मैदानावर. हाँ बिल्कुल, अगर 50 प्लस 50 प्लस तो एक अपने आप में एक बहुत बड़ा टोटल हो जाएगा. यहाँ पर ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, इंतजार करते हुए नजदीकी मामला, और ये मुझे लग रहा है कि ये रन लेने की कोई आवश्यकता नहीं थी. खिलाड़ी वहां पर मौजूद थे, एक चिकी सिंगल लेना चाहते थे, लेकिन गिरीश निकल चुके थे और कहीं ना कहीं यहाँ पर एक आत्महत्या होता हुआ, सेक्रीफाइस करते हुए अच्छी फील्डिंग वहां पर गोविंद मैकमिलन की, जो बिल्कुल 30 गज के दायरे के अंदर खड़े हैं, और यहाँ पर पहला झटका लगता हुआ स्कोर है 8 1 विकेट के नुकसान पर. थँक्यू सौरभ. जयवंत म्हात्रे यांची खूप चांगली साऊंड सिस्टीम आणि त्याचमुळे प्रेक्षकांना देखील क्रिस्टल क्लिअर साऊंड पोहोचतोय. बघा, दडपण तुम्हाला जास्तीत जास्त चुका करण्यासाठी प्रवृत्त करतो. बघा, पहिल्या षटकामध्ये जे दडपण होतं, एकही बाउंड्री नाही आहे, एकही सिक्सर नाही आहे, मर्यादित षटकांचा फॉर्मॅट आहे, आणि जेव्हा आपण सुरुवात करतो सुरुवात चांगलीच व्हायला हवी असा प्रत्येक संघाचा मानस असतो. पण आताच्या घडीला मुनाफ आणि जैनम यांची फलंदाजी आपण या अगोदरच पाहिली आहे, तर तो एक अटॅकिंग बॅटर म्हणून ओळखला जातो, पण तो रिस्ट्रिक्टेड आहे का, तर डावखुरा, आणि म्हणूनच मात्र ते धाबचीच्या स्वरूपात बाद झाले. आता सनी नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईकवर आपण पाहतोय मिस्टर गिरीश बोहरा, आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात आता आपण पाहिली रायनल इतूरने केली. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, क्लासिकल स्क्वेअर कट, पण मिळतात फक्त 2 धावा. किती नेत्रदीपक स्ट्रोक मुनाफने खेळला होता, पण मात्र इतक्या चांगल्या स्ट्रोकला सुद्धा फक्त मिळत आहेत 2 धावा. रिस्ट्रिक्टेड फील्डिंग. बिल्कुल, मैं इसी भौगोलिक जो जोग्राफिकल एरिया की बात कर रहा था कि अगर ये स्ट्रोक पहले भी खेला जाता तो निश्चित रूप से वहाँ पर दौड़कर रन लेने की जो भूमिका थी पहले, और कहीं ना कहीं अगर बात की जाए रायनल, आप देखेंगे कि बैक ऑफ द हैंड लेग कटर गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं, कहीं ना कहीं सफल भी हो रहे हैं. ओवर की अगली गेंद, इस बार थोड़ी सी रफ्तार थी, थोड़ी नीची रहती हुई गेंद, जब तक इस गेंद को खेलते ऑन साइड में वहां पर खिलाड़ी मौजूद, एक ही रन मिलेगा. और मनीष जी, मुझे ऐसा लग रहा है जब आपको बड़े स्ट्रोक नहीं लग रहे हैं, बड़े प्रहार नहीं कर पा रहे हैं, गेंदबाज बिल्कुल आपके समक्ष एक चुनौती पेश करने की कोशिश कर रहे हैं, तो ऐसे समय पर आप बेसिक्स पर आ जाए, सिंगल्स और डबल्स के सहारे स्ट्राइक को रोटेट करें और रन बनाने की कोशिश करें. या अगोदर जैनमचा विकेट डाऊन झालेला आहे, आणि त्याचमुळे बघा सुरुवातीचे पर्याय ज्यांच्यावर कॅप्टन सर्वात जास्त विश्वास ठेवतो तो जैनम बाद झाला, आणि जैनमच्या नंतर आता सनी आलाय जो नवीन फ्रेश बॅटर आहे. आणि आता ती जबाबदारी मुनाफची वाढली की माझा साथीदार मला लवकरात लवकर सोडून गेला, आता मला माझ्या संघाची कास धरावी लागेल, आणि म्हणूनच ते अटॅकिंग स्ट्रोक आता फोर्स करण्याचा प्रयत्न होता. जसा तुम्ही उल्लेख केला की टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, आणि म्हणूनच कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खूप कमी बॉल आहेत जे खाली राहतात. बघा, हा देखील बॉल म्हणजे शोल्डरवर तुमचा कंट्रोल असायला हवा, आणि तो कंट्रोल खूप चांगला पाहायला मिळतो. रायनल इतूरचा धावसंख्या पाहायला मिळते 11 धावा, 1 गडी बाद. डेंजर 11 भाईंदर. अब बिल्कुल गेंदबाजों के लिए यह आवश्यक होता है कि आप कितने रिदम में हैं, किस तरह की आपकी रनअप है, फॉलो थ्रू क्या है. कई बार हम देखते हैं कि गेंदबाज अत्यधिक कंधे का उपयोग करते हैं, शोल्डर का उपयोग करते हैं और अक्रॉस चले जाते हैं. ऐसे समय पर एम्पायर साइट नहीं कर पाते और उन्हें डिसीजन देने में कठिनाई पेश हो जाती है. ऑस्टम के एक बार फिर से ये बाहर की गेंद थी, बिल्कुल इस गेंद को खेलते हुए वहाँ खिलाड़ी मौजूद है, 1 रन. और बिल्कुल बेसिक्स पर आ गए हैं दोनों ही बल्लेबाज. जैसे कि आपने कहा, बिल्कुल सही कहा, मुनाफ वहाँ पर मौजूद है, कप्तान है, एक जिम्मेदारी पारी खेलनी होगी, और अगर बड़े रन तक पहुँचना है, जैसा कि उन्होंने कहा था कि 40 प्लस 45 प्लस, और जैसे कि आपने कहा कि अगर 50 प्लस तक बन जाते हैं तो काबिल तारीफ और देखने लायक रहेगा ये मुकाबला. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. रायनल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, वाईड यॉर्करचा खूप चांगला वापर केलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 झाले. 12 चेंडू 12 धावा. म्हणतात ना की जास्तीत जास्त सिंगल काढली तर प्रेक्षक सुद्धा तुमची टिंगल करतात. त्याचमुळे आता मात्र उर्वरित 3 षटके बाकी आहेत, आणि डेंजर 11 भाईंदर या संघाला मोठ्या स्ट्रोकची निवड त्वरित करावी लागेल.
मुझे ऐसा लग रहा है कि गेम प्लान के तहत जहां पर गेंदबाजी को देख रहे हैं, जबकि दोनों ही गेंदबाजों ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की, एक अनुशासन भरी गेंदबाजी देखने को मिली और बिल्कुल विकेट टू विकेट और ऑफ स्टंप के बाहर के दायरे पर एक जोन में रहकर गेंदबाजी करते हुए। और जैसे कि आपने उल्लेख किया कि वाइड यॉर्कर जो एक प्रचलित हो चला है, अमूमन हम वाइड यॉर्कर को स्लॉग्स ओवर्स में देखते हैं, लेकिन यहाँ पर रायनल ने बिल्कुल उसी अंदाज में गेंदबाजी की, एक बैक ऑफ द हैंड गेंदबाजी करते हुए, लेग कटर गेंदबाजी, विविधता, गति में परिवर्तन, ये तमाम तरह की योजना के तहत गेंदबाजी करते हुए। और 2 ओवर समाप्त, 6 का औसत है। बिल्कुल देखना है आने वाले 3 ओवरों में क्या प्रहार हो पाता है कि नहीं। बॉलर तयार, प्रतीक. फुलरेंचा बॉल, बॉटमहँडचा खूप चांगला वापर, बॉलला केलाय टर्न मिड विकेटला, डीप मधून प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉल अडवेल तोपर्यंत एक धाव मिळते. मी सन्माननीय स्वप्नील भोईर यांना विनंती करतोय आपणास की आपण यायचंय, व्यासपीठावर विराजमान व्हायचंय अशी नम्र विनंती. उत्कृष्ट दर्जाचे पॅकर आहेत आणि त्यांनी देखील कित्येक वेळा फ्रेंड्स 11 संघाचे ते पुरस्कर्ते होते, ही देखील माहिती मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला आवडेल. तर विनंती करतो स्वप्नीलजी भोईर, आपणास विनंती की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुढचा बॉल प्रतीक. पुन्हा एकदा लेग स्टंपला इम्पॅक्ट करणारा बॉल होता आणि बॉटमहँडचा वापर करून फ्लिक केलंय. पुन्हा एकदा स्ट्रेट बेटेड स्ट्रोक खूप चांगले खेळत आहेत गिरीश आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येते. पण कधी कधी म्हणतात ना की बल्लेबाजी करनी होगी. प्रतीक की ये गेंद बहुत अच्छी गेंद, उछाल भरी गेंद थी, इसे ड्राइव करना चाहते थे, कट करना चाहते थे, स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे, लेकिन बल्ला थोड़ा जल्दी आया और कहीं ना कहीं जो गेंद थी, रफ्तार थी, उछाल थी, इसमें बल्लेबाज को बीट करते हुए। और बिल्कुल सही उल्लेख किया आपने कि अगर गिरीश की बात करें, कलाइयों का उपयोग कर रहे हैं, बहुत अच्छे तरीके से यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं और पैरों पर जब गेंद आ रही तो बिल्कुल सिंगल्स की ओर वो स्ट्राइक को रोटेट करने की कोशिश कर रहे हैं। प्रतीक ओव्हर द विकेट. अखोट टप्प्याचा बॉल, ही ऑपॉर्च्युनिटी होती पांडेजी, कारण कधीशी ऑपॉर्च्युनिटीचा शोध घेत होते डेंजर 11चे फलंदाज. आणि आता एक हाफ ट्रॅकर होता जो आयडियली पूल करण्यासाठी उपयुक्त होता, पण या संधीचा फायदा उचलता आला नाही. या संधीला डॉट बॉल. बिल्कुल ये गर्दन नापती हुई गेंद थी, उछाल थी और जिस तरह से मैंने कहा कि पिछली गेंद में पेस भी था, फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस गेंद, एक बार फिर से वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में वहां पर मैकमिलन मौजूद, थोड़ा सा फंबल, 1 रन क्या 2 रन में तब्दील होगा, नहीं। और कई बार हमने देखा कि मनीष, अगर खिलाड़ियों को आप तैनात हैं, डीप में हैं, आपने उस खिलाड़ी को देखे, उस खिलाड़ी की परिभाषा को आप समझते हैं, उसकी कैरेक्टर को समझते हैं कि वो कितना महत्वपूर्ण खिलाड़ी, जैसे कि मैकमिलन थोड़ा सा फंबल हुआ लेकिन दूसरा रन लेना नहीं चाहते थे। ये बहुत बड़ी बात है कि बल्लेबाज भी जानते हैं कि उस क्षेत्ररक्षक की कितनी बड़ी क्षमता है। एक्झॅक्टली. आणि कधी कधी काही जर आपण पाहिलं सपाट मैदान नो डाऊट, पण काही ठिकाणी खास खळगे आहेत, दगडगोटे आहेत आणि बॉल डायव्हर्ट होतो जेव्हा आउटफील्डमध्ये ट्रॅव्हल होत असतो. आणि ही पूर्व नियोजन खूप चांगलं आहे की बॅकअप तर मिळाला पाहिजे, कारण आपण कितीही चांगले क्षेत्ररक्षक असो पण जेव्हा आउटफील्ड थोडीशी जर तुम्हाला साथ देणारी नसली तर भुर्दंड तुमच्या संघाला बसू शकतो. ऑन साईडला आडव्या पॅटर्न खेळले क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगला अवेलेबल आहे डीपमध्ये. एक धाव आरामात पळून पूर्ण केलेली आहे. एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डेंजर 11 भाईंदरची झालेली आहे. 1 गडी बाद 16 धावा. बघा उन्हाचा तडाखा वाढू लागलेला आहे, पण आता थोडे दिवस राहिलेत पावसासाठी. आणि जर आपण पावसाळ्याचा विचार केला तर उत्तम बीच क्रिकेट मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळते. आणि पहिली स्पर्धा येते 6 जून 2023ला, ईस्ट इंडियन प्रीमियर लीग. स्टे ट्यून फॉर दॅट. खूप चांगला उल्लेख आपण केलाय, कालपासून करतोय की हे मैदान 53 वर्ष जुनी अशी परंपरा, ज्या मैदानात तुम्ही सुद्धा कित्येक वर्ष खेळलेत, संकेत पाटील देखील कित्येक वर्ष खेळलेले आहेत. आणि म्हणूनच मैदान हे राखून ठेवणं ही खूप गरजेची बाब होते. आणि मी राई ग्रामस्थांचं विशेष आभार व्यक्त करीन, जेम्स बॉन्ड राईच्या सर्व खेळाडूंचा आभार व्यक्त करीन की हे प्रशस्त मैदान अजूनही खेळण्यासाठी आपण अवेलेबल करून ठेवलेत. बिल्कुल, जितनी भी इनकी तारीफ की जाए उतनी कम है। और मैदान अगर आपके लिए है यहाँ पर, ये बहुत बड़ी बात है। अगर आप मीरा रोड में चले जाएं तो मैदान की बड़ी दुर्लभता है, वहाँ पर मैदान बहुत कम है। एकमात्र अगर मैदान की बात करें तो बिल्कुल बाला साहब ठाकरे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे का एक विशालकाय मैदान, कानूनगो का एक मैदान, बहुत ही कम एक टाटा पावर हाउस का जो मैदान है, जहाँ पर आपने भी अभी पिछले दिनों संकेत भाई ने भी वहाँ पर कॉमेंट्री की, और सुभाष चंद्र बोस मैदान। लेकिन ये मैदान जब जिसकी इच्छा होती है उस समय उपलब्ध नहीं हो
हो पाती। यहाँ पर नए ओवर की शुरुआत होती है। गिरीश एक बार फिर से अब अपने कंधों को खोलते हुए मिड विकेट क्षेत्र पर खेलते हुए, वहां पर डीप में मैकमिलन मौजूद है, थोड़ा सा वाइड आता हुआ गिरीश निकल पड़े हैं और यहाँ पर ये दूसरा रनआउट। दोनों ही जो विकेटें गिरे हैं ये थोड़ी सी नासमझी की शिकार होते हुए। मिसअंडरस्टैंडिंग बहुत ही बेकार चीज होती है। आप और हमारे बीच में हुई तो थोड़ी रिश्ते में कड़वाहट आ जाती है, दोनों खिलाड़ियों के बीच में हुई तो इस तरह के हादसे होते हैं, फील्डर्स के बीच में हुई तो कैच या मिस फील्डिंग होती है। तो मिसअंडरस्टैंडिंग नहीं होनी चाहिए। मिस भी जरूरी है और अंडरस्टैंडिंग भी जरूरी है। सौरभ, चला टॉससाठी तयारीत राहायचं आहे. भाईंदर बॉईज आणि जेम्स बॉन्ड राई असा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. क्लिंटन माल्या गोलंदाजी मार्कवर, ओव्हर द विकेट. फुलरचा बॉल, क्लासिकल स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, त्याला हाय बाय करत बॉल सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील धावा 4. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करणारा हॅपी 4 चौकार. थँक्यू. तर भरत पाटील विजय डेकोरेटर्स यांचे मालक आहेत, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. प्लीज भरत पाटील साहेब, आपणास विनंती की आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. धावसंख्या 21 झाले, 21. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, तितकंसं एलिव्हेशन पांडेजी मिळालं नाही आणि बॉल सहजतेने अडवला जातो इव्हीएनच्या वतीनं. थ्रो होतोय, बॉलिंग एंडला मिळते 1, धावसंख्या पोहोचते 22. हा चौकार जो आला या षटकामध्ये खूप महत्वाचा होता. कदाचित तो आत्मविश्वास दुणावेल टीम डेंजर 11 भाईंदरचा. बिल्कुल एक उपयोगी चौका था और कहीं ना कहीं एक विश्वास, आत्मविश्वास में तब्दील होता हुआ। स्ट्रोक अच्छा था लेकिन जो टाइमिंग थी, जो जंप उन्होंने की, थोड़ा सा लेट हो गए, अन्यथा वो गेंद वहां पर लॉन्ग ऑफ पर रुक सकती थी। लेकिन वही बात मनीष जी, इफ और बट, अगर मगर का कोई मोल नहीं। हवा में खेल बैठे हैं, गेंदबाज खुद उस गेंद के नीचे, देखना है कैच को लपक पाते कि नहीं। और कॉटन बोल्ड, यहां पर विकेट का पतन, और जिस तरह से दबाव बनाने में कामयाब रहे और इस दबाव का ही असर रहा। दरम्यान 22 धावा आणि अजून एक धक्का बसतोय. हेलो हेलो हेलो, माइक टेस्ट, हेलो 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 हेलो, चेक, हेलो हेलो। बिल्कुल डेंजर 11 की अगर बात करें तो जिस तरह से कौशिक 11 के गेंदबाजों ने पहली गेंद से नकेल कसी थी और पहली गेंद से डेंजर 11 को डेंजर जोन में डाल दिया, बैकफुट पर ढकेल दिया। वो अभी भी बैकफुट पर है, लेकिन ये क्रिकेट का खेल है, अनिश्चितताओं से भरा ये खेल, अनप्रेडिक्टेबल खेल। कब पासा पलटेगा ये देखने लायक रहेगा, क्योंकि गिरीश वहां पर मौजूद है जो मुनाफ के नाम से जाने जाते, नॉन स्ट्राइक। बॉलिंग ट्रॅकवर आता क्लिंटनने एक सफलता मिळवलेली आहे. फुलरचा बॉल ड्राईव्ह केलंय, 100% बॅटचा फेस ओपन करून मी मध्ये खेळते आहेत. एक धाव तर मिळते निमेशला आणि धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. आता सिंगल डबलने तितकंसं नुकसान कौशिक 11 राईचं होणार नाहीये. नुकसान करायचंय 4 किंवा 6 ने करावं लागेल. बिल्कुल अब समय आ चला है कि इन्हें बाहों को खोलना होगा, बड़े प्रहार की ओर बढ़ना भी होगा। क्लिंटन की ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, लेग कटर डिलीवरी थी, टिप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली। यहां पर फुटवर्क की कमी थी, जगह से इस गेंद को खेलने की कोशिश। एक और बेहतरीन कसी हुई, सदी हुई ओवर हुई यहां पर समाप्त। कुल मिलाकर रन संख्या हो चली है 4 ओवर की समाप्ति के बाद 23 रन। मनीष जी अगर अब हम देखें तो 4 षटकांचा खेळ तर संपलेला आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स तयारीत राहायचे. भाईंदर बॉईज आणि जेम्स बॉन्ड राई, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना मी नम्र निवेदन करू इच्छितो की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल.
पहिली 4 षटकं तर कौशिक इलेव्हन राई या संघाने आपल्या नावावर केलेली आहेत. क्रेडिट गोज टू बॉलर्स अँड फिल्डर्स, दोघांचं क्रेडिट आहे, कारण चांगले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत पण क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि गोलंदाज सुद्धा हात खोलण्याची संधी फलंदाजांना देत नाही आहेत. आणि म्हणूनच जर आपण कौशिक इलेव्हन राई संघाचा विचार केला, मोस्ट बिझी टीम इन दिस सीझन, जास्तीत जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे आणि तो अनुभव या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये पूर्णपणे चोखलाय पांडेजी. बिल्कुल ऐसा नहीं कि डेंजर 11 के पास वो दमखम भरे बल्लेबाज, उनके पास वो क्षमता नहीं कि बड़े स्ट्रोक को खेलें, लेकिन यहाँ पर कौशिक 11 के गेंदबाजों ने बिल्कुल बैकफुट पर रख दिया है डेंजर 11 को. गेंदबाजी देखिए अब नए ओवर की शुरुआत करते हुए विवियन आए हैं, नए गेंदबाज, ये अंतिम ओवर लेकर आ रहे हैं और पहली गेंद देखिए एकदम बिल्कुल सही ठिकाने पर पिच कराते हुए बैकफुट पर गए, गेंद को खेला, कट किया, पॉइंट पर 1 रन के साथ छोर को बदलते हुए और स्कोर अब जा पहुंचा है 24 रन. मनीष अगर अब देखें तो की गेंदबाजी विवियन ने की और फर्नीचर बिखर गया और यहां पर विकेट नंबर 4 गिरता हुआ. मल्हारी देवाची अंगोली करतन मल्हारी देवाला अंगोली घालतन मल्हारी देवाची अंगोली करतन मल्हारी पावला देव मला मल्हारी पावला देव मला मल्हारी पावला देव मला मल्हारी पावला देव माझा मल्हारी पावला देव मला मल्हारी पावला देव मला मल्हारी. जसा उल्लेख आपण पहिल्या बॉलपासून करतोय की 50 धावा तर व्हायलाच हव्यात, पण मात्र त्या ठिकाणी जो जाण्यासाठी मार्ग होता तो मार्ग तितकाचा सोपा नव्हता, कारण कौशिक इलेव्हन राईची गोलंदाजी आपण पाहिली. पण गिरीश जोपर्यंत खेळपट्टीवर होता, मला एक प्रामाणिक सॉफ्ट करून होता की धावसंख्येला वेग मिळू शकेल जसे ते स्ट्राईकवर जात होते. पण मोठे स्ट्रोक खेळताना जे एलिव्हेशन हवंय ते एलिव्हेशन मिळाले, फोर्स ते लावतायत, पण या मैदानावर ग्राउंड स्ट्रोकला फोर्स लावून फायदा नाहीये. तुम्हाला एरियल स्ट्रोकने फोर्स द्यावा लागेल तरच त्या धावा तुम्हाला मिळू शकतील. धावसंख्या अजूनही नियंत्रित आहे कौशिक इलेव्हन राईच्या 24. बिल्कुल सही उल्लेख किया आपने कि अगर हवाई फायरिंग की अब आवश्यकता है, अब वो समय आ चला है. विवियन की गेंद, यहां पर क्या गेंदबाजी देखिए, बल्लेबाज को बिल्कुल चकित किया, भ्रमित किया, खेलें कि क्या करे और अंत समय पर अदमने ढंग से थोड़ा सा अंदर आया, गिर पड़े और वहां अंपायर ने इसे वाइड घोषित किया. लेकिन क्या जबरदस्त तरीके की गेंदबाजी कर रहे हैं विवियन, अपने कद काठी का उपयोग कर रहे हैं, हाई आर्म एक्शन, जबरदस्त तरीके के ये खिलाड़ी हैं. पहली गेंद पर इन्होंने अपने इरादे को साफ कर दिया था. स्कोर अब जा पहुंचा है 25 रन 4 विकेटों के नुकसान पर. और जब इस तरीके का दबाव रहता है, जब रन आसानी से नहीं बनता, जब बल्लेबाज बेचैन हो जाते हैं, तड़पते हैं रन बनाने के लिए, तब इस तरीके के विकेट भी वहां पर गिरते हुए हम देख सकते हैं. विवियन की एक गेंद, इस बार मिडिल स्टंप पर एक गेंद थी, एक बार फिर से ऑन साइड में खेल बैठे हैं, वहां पर शोर खिलाड़ी मौजूद है. 1 रन, दूसरे रन के लिए निकल पड़े. एक बार फिर से कॉलिंग उतनी अच्छी नहीं थी, लेकिन अंत भला तो सब भला. 2 रन इस दरमियान और 2 रनों के साथ अब स्कोर जा पहुंचा है 27 रनों पर 4 विकेटों के नुकसान पर. मनीष जी, आपको क्या लगता है कि कौशिक 11 को क्रेडिट तो जाता ही है, लेकिन अब भी समय है कि जो बचे हुए गेंदों पर वहां से अगर 1-2 बड़े प्रहार आ जाते हैं तो मैच में एक अजब सा एक माहौल बनने का प्रयास हो सकता है. 1 पण चालेल, आताच्या घडीला 1 पण चालेल. शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर पोहोचले खेळण्यासाठी. बॉल तर पोहोचतोय गलीमध्ये, क्षेत्ररक्षक येईल पुढे, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. विथ द बॅट ही 1 धाव आपण ऍड केली. बघा, सिंगल डबलला क्रिकेटच्या भाषेमध्ये लाईफलाईन संबोधलं जाते, पण अशा वेळेला जेव्हा तुम्ही एक शॉर्ट फॉर्मॅट खेळताय, 5 षटकांचा फॉर्मॅट, सुरुवातीच्या 3 ते 4 षटकामध्ये धावा बनत नाही, तर शेवटच्या षटकामध्ये सिंगल डबलची गरज नाहीये. त्याला आपण लाईफलाईन म्हणू शकत. लाईफलाईन कुठली होईल मग? 4 आणि 6 चौकार किंवा षटकार. इव्हियन चांगला बॉल, लोवर फुल टॉस, हलक्या त्याने चिप केलंय, बॉल पोचतोय लॉंग ऑनला, मॅकमिलन पोचतोय, बॉलवर थ्रो, बॉलिंग एंडला आणि चांगलं कलेक्शन अपेक्षित होतं. इव्हियन कडून कलेक्शन होत नाहीये, पण मात्र धावा काही मिळतील, काही नाही, जास्त मिळतील. 3 तर मिळाल्यात, 4थीचा प्रयत्न होतोय, बॅटिंग येणार थ्रो, यावेळेस बॉल कॅरी होतोय. या 4 धावा मिळालेल्या आहेत आणि चौकार तर मिळत नाही, पण या 4 धावा तर मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोचते आता 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. हा एक टर्निंग पॉइंट ठरू शकेल का, तो नंतरचा प्रश्न आहे. पण मात्र अजूनही 1 बॉल बाकी आहे या डावातला आणि धावसंख्या आपण पाहतोय 32 झाले 29 बॉल नंतर. 29 बॉल्स अँड 32 रन्स.
जैसे कि मैंने कहा था कि प्रेजेंस ऑफ माइंड की बड़ी आवश्यकता थी, कोई आवश्यकता नहीं थी। विवियन अगर खुद दौड़ कर भी आते, एक चेस करते, तो शायद वहां पर रनआउट होने की संभावना हो सकती थी, लेकिन उन्होंने डायरेक्ट थ्रो करने की कोशिश की और आवश्यकता नहीं थी। रन बन चुके थे, विवियन तैयार, 32 रन। इस बार देखना एम्पायर के निर्णय का इंतजार करेंगे। गेंद रफ्तार भरी जरूर थी, लेग स्टंप के दरमियान थी, लेकिन वाइड का इशारा आता हुआ 1 रन और इस 1 रन के सहारे, अतिरिक्त के सहारे स्कोर अब जा पहुंचा है 33 रनों पर। बिल्कुल सही बात कि वो 4 रन दौड़कर पूर्ण करते हुए, और जैसे कहते हैं ना कि भविष्य के गर्भ में बहुत सारी बातें छुपी है और हमें वर्तमान में रहना है, भूत को भूल जाना है। तो उसी तरीके के आने वाले समय में अगर माहौल कुछ और होता है, जब कौशिक 11 बल्लेबाजी करते हैं, तो कहीं ना कहीं ये सारे रन बहुत उपयोगी साबित होंगे डेंजर 11 के लिए। तो देखने लायक रहेगा कि अभी भी इस ओवर की गेंद आनी बाकी है और 1 रन और हो चुका है 33। अगर अंतिम गेंद पर मनीष जी कोई बड़ा प्रहार आ जाता है तो आपको क्या लगता है, मैच एक करवट ले पाएगा, एक टर्नआउट हो पाएगा? काल जर आपण 7 सामने पाहिले तर 7 पैकी 4 सामन्यामध्ये शेवटच्या बॉलवर बाउंड्री किंवा सिक्सर आलेली आहे आणि म्हणूनच ही अपेक्षा या मैदानावर आपण ठेवू शकतोय की शेवटच्या बॉलवर तसा मोठा स्ट्रोक येऊ शकतो डेंजर 11 भाईंदर कडून. पण इव्हियन हा देखील एक कसलेला गोलंदाज आहे. जर काही वेळात आता पाहिलं तर थोडंसं त्याला मिसमॅच होते गोलंदाजी करताना. तो वेगवेगळे पर्याय शोधतोय, पर्याय त्याला सापडतायत, पण कधी कधी इम्प्लिमेंटेशन जे हवंय कुठल्याही गोलंदाजाला ते होत नाहीये. पण शेवटचा बॉल इव्हियनचा ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, क्रॉस बॅटेड खेळले, क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग मधून पुढे येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चुकते आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा. थ्रो अचूक आहे पण 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत डेंजर 11 भाईंदरच्या. 2 धावांच्या वडीने धावसंख्या पोहोचते 35. अजूनही धाव घेण्याचा प्रयत्न अजूनही होतोय, पण आताच्या घडीला थांबावं लागेल. 35 धावांवर आपण थांबतोय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असेल कौशिक 11 राई या संघाला. 30 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन कौशिक 11 राई. चला टॉससाठी आपण बोलूया दोन्ही संघांना. जेम्स बॉन्ड राई संघाचे कॅप्टन रेडी आहेत, तर भाईंदर बॉईज टीम कॅप्टन या आपण त्वरित करूया टॉस बॉक्स मध्ये. मैनेजर देगा अंदर हाफ चड्डी में घूम रहे हैं. भाईंदर बॉयज कॅप्टन. चला नेक्स्ट मॅच आम्ही सुरू करतोय आणि निश्चितच टॉस महत्वाचा आहे. जेम्स बॉन्ड राई कॅप्टन इथे उपस्थित आहे. भाईंदर बॉयज टीम कॅप्टन कोण आहे, जरा प्लीज लवकर या. आपण लगेच टॉस करणार आहोत. पुढचा सामना देखील 5 षटकांचा असेल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी आज अतिशय चांगले सामने आम्हाला संपवायचे आहेत आणि निश्चितच कालचा दिवस आपण बघितलात, अप्रतिमरित्या मास्टर क्रिकेट आपण अनुभवलं. न्यू बॉल देखील अवेलेबल करून द्या प्लीज. लगेचच नवीन चेंडू देखील फेकून द्या आणि डेंजर 11 प्लीज डोंट वेस्ट टाइम. लवकर मैदानाच्या आतमध्ये जाओ. गिरीश बोरा प्लीज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि वळतोय आम्ही टॉस कडे. येस डीजे सौरभ. करतोय आम्ही, प्लीज या लवकर. टॉस करून जा, नंतर तुमची एकूणच प्लेइंग 11 तुम्ही डिसाईड करू शकता. प्लीज या लवकर इथे नाणेफेकीसाठी या. कॅप्टन आमचे जेम्स बॉन्ड राईचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि लगेच आम्ही कॉल करतोय
तो म्हणजे टॉस करून घेतोय. आमचे मान्यवर देखील उपस्थित आहेत इथे. 5 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी. तर पहिला सामना सुरू आहे. आपण बघतोय एका बाजूला कौशिक 11 राईचा संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि निश्चितच फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं ते म्हणजे टीम डेंजर 11ला बांदरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला राईचा संघ आहे, मात्र चौक संघ आपल्याला पाहायला मिळतो. कारण कौशिक 11 राई म्हटलं तर सन्माननीय प्रभाकर म्हात्रे, स्वप्नील भोईर हे पॅकर आहेत आणि निश्चितच म्हणूनच संधी दिलंय. प्रभाकरजी म्हात्रे यांनी संधी दिली, आमंत्रण दिलं इथे चौक संघाला की आमच्या नावाने तुम्ही खेळा आणि निश्चितच मनापासून कौतुक आहे इथे चौक संघाचं आणि एकूणच कौशिक 11 राई संघाचं. तर विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 36 धावांचं लक्ष आहे. आघाडीची जोडी मैदानात उतरेल लगेच मी विनंती करतोय आणि टीम कॅप्टन त्यांना दिसत आहेत इथे बायदर बॉयजचे. लगेच आम्ही नाणेफेकडी वळतोय. चला टीम कॅप्टन राई समोर या प्लीज. आणि मी किरण पाटील बाबूदा यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मीरा भाईंदर लिजंड क्रिकेट्स प्रेझेंस श्रद्धांजली चषक 2023 फ्रेंड्स 11 मीरा रोड यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि मनापासून कौतुक आहे आमच्या अब्बासबाई आणि असगरबाई यांचं की त्यांच्या माध्यमातून आपले जे लिजंड्स क्रिकेटपटू आहेत जे आज आपल्यामध्ये नाहीत त्यांची आठवण या एकूणच लिजंड क्लबच्या माध्यमातून आम्ही इथे करतोय आणि मनापासून कौतुक आहे या दोन्ही अवलियांचं आणि फ्रेंड्स 11 मीरा रोडचं. कारण असे बरेच खेळाडू आहेत जे आज आपल्यामध्ये नाही आहेत मात्र ज्यांच्या आठवणी सदैव आम्ही चालवणार होतो. मायकल चेंद्र असो, निश्चितच असलम शेख असो, विशाल ठक्कर, इम्रान मलिक, रवी भगत, अजित राऊत, कांचन राऊत, भानुदासजी पाटील, मोहम्मद जावेद या सगळ्यांच्या आठवणी येत राहतील ज्यांनी मीरा भाईंदरचं क्रिकेट गाजवलंय. मात्र दुर्दैवाने ते आज आपल्यामध्ये नाही. चला भाईंदर कॅप्टन प्लीज या लवकर. यस व्हॅली रॉड्रिग्स आहेत आणि दोन्ही कॅप्टन्सना आम्ही शुभेच्छा देतोय. एका बाजूला बघा कॉइन दाखवतोय तुम्हाला, एका बाजूला लिजंड क्रिकेट आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धांजली आहे. तर एक कॉल कोण देत आहे? 5 षटकांचा सामना जेम्स बॉन्ड राई संघाचे कर्णधार मोहित पाटील कॉल देतील. श्रद्धांजली चषक असा कॉल आहे त्याचा आणि यस श्रद्धांजली चषक आलाय. 5 षटकांचा सामना आहे मोहित. पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. निर्णय काय असेल? पहिला फिल्डिंग करू आम्ही. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप सारे बेस्ट ऑफ लक आहे. थँक्यू अली, थँक्यू मोहित आणि चांगलं क्रिकेट दाखवा राईच्या या बालयोगी सदानंद महाराज मैदानामध्ये. तर नाणेफेक झालंय, नाणेफेक जिंकलंय ते जेम्स बॉन्ड राई संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूया या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे. तिकडे वाट बघतायत आमचे सहकारी मित्र मिस्टर आशिषजी पांडे. थँक्यू. ओ डी यू पांडेजी. छत्तीस रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अब देखना है दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज, एक छोर पर गोविंद मैकमिलियन और अभिषेक, इनके ऊपर जिम्मेदारी रहेगी लेकिन खासतौर पर निगाहें रहेंगी गोविंद मैकमिलियन के ऊपर कि जिस तरह से क्रिकेट का एक अनुभव है इस खिलाड़ी के ऊपर, बहुत ही कम समय में बहुत ही जबरदस्त ख्याति प्राप्त करते हुए ये एक युवा खिलाड़ी और बहुत जबरदस्त है, इम्पैक्ट खिलाड़ी. और जब भी जो भी गेंद इनके पाले में रहती है, गेंद इनके इर्द गिर्द रहती है, इनके बल्ले के जोन में रहती है तो निश्चित रूप से वो बड़ा प्रहार के लिए जरा भी संकोच नहीं करते हैं. वहीं अगर बात करें मुनाफ की, इस समय गेंदबाजी के लिए तैयार हैं, एक अच्छी गेंदबाजी करते हैं. प्रहार चषक में भी इन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी और यूनिटी कप में भी इन्होंने बेहतरीन गेंदबाजी की. अच्छे गेंदबाज हैं, ऑलराउंडर खिलाड़ी हैं. ऑल द बेस्ट दोनों ही टीमों के लिए. फुल टॉस गेंद थी जिसे बिल्कुल हल्के हाथ से चिप कर दिया था मिड विकेट पर, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं. 1 रन मिलेगा. और हमने देखा कि जब कौशिक 11 अब बल्लेबाजी कर रहे, जब कौशिक 11 ये गेंदबाजी कर रहे थे, डेंजर 11 की टीम बल्लेबाजी कर रहे थे, इस तरीके के लो फुल टॉस को वो कन्वर्ट नहीं कर पाए थे बड़े स्ट्रोक में. लो फुल टॉस आ रहे थे लेकिन कहीं ना कहीं चिप किया जा रहा था, फ्लिक किया जा रहा था, सिंगल्स के सहारे डबल्स में स्ट्राइक को बदलने की कोशिश कर रहे थे और वही हुआ इस समय. पहली गेंद थी, एक बार फिर से कलाइयों का उपयोग करते हुए ऑन साइड में मोड़ा. 1 रन और इस दरमियान अब दोनों ही बल्लेबाजों ने अपना खाता खोला. 36 रनों का लक्ष्य इनके समक्ष.
संकेत जी हमारे साथ जुड़ते हुए, संकेत पाटिल बहुत बहुत स्वागत कमेंट्री बॉक्स में। लेकिन जिस तरीके का हमने देखा कि यहाँ पर रनुक जब पहले बल्लेबाजी कर रहे थे और जब गेंदबाजी की जा रही थी, कौशिक 11 का पूरे बांधे रखा था बल्लेबाजों को, कोई मौका नहीं दे रहे थे खेलने का। लेकिन यहाँ पर ये बल्ला बोला और जब बल्ला बोला तो बिल्कुल 6 रन में तब्दील हो गया। यहाँ पर पहला एक जबरदस्त सिक्सर आता हुआ स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और बल्लेबाज हैं पर सारे टीमों से भी हम निवेदन करेंगे कि थोड़ा सा समय को ध्यान में रखें, हमें सहयोग करें, क्योंकि मैच आज 8 मैचेस खिलाने हैं। कल भी हमने लेजेंड क्रिकेटर्स को देखा जो अबव 40 थे, लेकिन क्या जबरदस्त तरीके से वो अपने खेल का प्रदर्शन कर रहे थे। मुनाफ की गेंद एक बार फिर से यहां पर मिड विकेट क्षेत्र पर और यह आता हुआ सिक्सर। बैक टू बैक खेला गया स्क्वायर लगा मिड विकेट पर। अब स्कोर जा पहुंचा है 14 रनों पर। यह है मैकमिलन। एमडी भोईर जी का यहां पर आगमन, बहुत बहुत स्वागत। गुड मॉर्निंग सर। हवा में खेल बैठे हैं, लेकिन देखते देखते बैक टू बैक तीसरी गेंद पर तीसरा प्रहार। मैंने कहा था ये बल्लेबाज के इर्द गिर्द दाएं बाएं अगर गेंद आई, पाले में आई तो गेंद आंखों से ओझल हो जाएगी, और वही हुआ। और आक्रामकता इनके तेवर में, क्या मुनाफ इनके संयम की परीक्षा ले पाएंगे? मुनाफ तैयार, एक बार फिर से फुल टॉस गेंद यहां पर। अब बल्ले के सिरे को खोला और इसे केवल डिफ्लेक्ट कर दिया कवर्स पर 1 रन के लिए। इस 1 रन के साथ छोर को बदला। ओवर हुआ यहां पर समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर अगर हम देखें, जहां पर 36 रनों का पीछा करना है, स्कोर जा पहुंचा है बिना किसी नुकसान के 21। 24 गेंदों में 15 रनों की आवश्यकता। संकेत हमारे साथ जुड़े हुए हैं। संकेत, आपको ख्याल लगता है कि 36 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए मुनाफ जिस गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन आज वो पहनापन, वो धार नहीं दिखा, पिच नहीं करा पाए, लेकिन एक सशक्त, एक बेहतरीन बल्लेबाजी के समक्ष अब गेंदबाजी कर रहे हैं। इसको जानते हुए मुनाफ ने जिस तरीके की एक फुल टॉस गेंद की और जहां कहीं ना कहीं गोविंद एक आत्मविश्वास में आ गए, ताबड़तोड़ बल्लेबाजी की, क्या कहना चाहेंगे आप? 24 में 15 रनों की आवश्यकता है। मॅकमिलन गोविंद त्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी संधीचा वापर केलाय, यावेळेला हा फटका जर बघितला तर काय अफलातून पद्धतीने एक्झिक्यूट केलाय, ही खासियत आहे मॅकमिलन गोविंदची। आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये मॅकमिलन जर बघितला तर सातत्याने दावा करत आलाय। मात्र एक गोष्ट महत्वाची आहे, मॅकमिलनचं मैदानात राहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे। बऱ्याचदा 2 ते 3 फटके तो चांगले खेळतो, त्यानंतर तो बाद होताना देखील आम्ही पाहिलाय। खास करून आता जी प्रीमियर लीग स्पर्धा झाली त्यावेळेस देखील तीच गोष्टीचा अभाव तिथे दिसला आणि कदाचित या सामन्यात मात्र त्यांनी एक गोष्ट आहे, धावसंख्या मोठी नाहीये मात्र आकर्षक कामगिरी केली। यावेळेला मॅकमिलन जर आहे तर अभिषेक कुठे कमी राहणार, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। डीजे महाराष्ट्राचं राज्यगीत आपण ऐकतोय आणि निश्चितच या सामन्यात आता जास्त काही नाहीये। अफलातून फटकेबाजी,
टीम कौशिक 11 रायची. यावेळेला हा खराब चेंडू दिसतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. किती धावा इथे मिळेल. धावा धावा आणि धावा. पांडे जी इस मैच ने एक बात तो की है, बहुत सारा वक्त बचा है. बिल्कुल. और कल भी हमने देखा कि एक मैच बहुत जल्दी समाप्त हुआ और कहीं ना कहीं बिल्कुल समय पर हमने मुकाबले को समाप्त किया. लेकिन संकेत मैं कहना चाहूंगा कि 40 प्लस के खिलाड़ियों को हमने देखा, बिल्कुल एक उत्साह, यहाँ जितने भी लोग बैठे थे उनके अंदर भी उत्साह जरूर आया रहेगा कि कहीं ना कहीं हम भी जाके वहां पर दो दो हाथ करें. क्या जबरदस्त तरीके के खेल को उन्होंने खेला. और ये करारा प्रहार, बिल्कुल पैरों में की गई थी ये गेंद. अपने आप को नियंत्रित किया, नियंत्रण भरा ये स्ट्रोक था मिड विकेट बॉन्ड लाइन के बाहर. 6 रनों के लिए विजयी स्ट्रोक आता हुआ. और इस तरीके से कौशिक 11 ने इस मुकाबले को बेहतरीन तरीके से अविजित रहते हुए मुकाबले को जीत लिया. वेल प्लेड कौशिक 11. आज फुल्लाला उरविन माय तुझे देवलावर, सारी नेसून हिरवी धारण आय माझी बसली घुमरावर. चला वळूया पुढच्या सामन्याकडे. जेम्स बॉन्ड राई वर्सेस बाय द बॉयज या दोन संघादरम्यानचा आपल्याला सामना पाहायला मिळेल. थैंक यू वेरी मच डेंजर 11. इस टूर्नामेंट में आपने जो सहभाग लिया उसके लिए बहुत बहुत शुक्रिया फ्रेंड्स.